नमस्कार. टिफिन सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत खमंग असे पोह्यांचे थालीपीठ. तर हे तुम्ही नाश्त्यालाही बनवू शकता किंवा टिफिनलाही देऊ शकता. इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहे. पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि 10 मिनिट आपल्याला पोहे भिजवून द्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी 1 मिरची घेतलेली आहे. तसेच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा धने घेतलेले आहे. अद्रक आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहे. हे सर्व मिक्सरमध्ये आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे आहे. तर इथे मी जाडसर असे वाटून घेतलेले आहे. 10 मिनिटांनंतर हे पोहे व्यवस्थित भिजले गेलेले आहे. तर आपल्याला हे पोहे व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे. याचा घट्टसर असा गोळा इथे आपल्याला करून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते हे यामध्ये ॲड करायचं आहे. तसेच यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे. 1 चमचा तीळ घेतलेला आहे आणि पाव चमचा ओवा घेतलेला आहे. तसेच चवीनुसार मीठ ॲड करायचं. अर्धा चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे. तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात तुम्ही ॲड करायची आहे. तसेच हळद ॲड केलेली आहे. तसेच चिमूटभर हिंग घेतलेला आहे. इथे आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे हाताने मळून घ्यायचं आहे. तर इथे पाणी वापरत असताना थोडं थोडं करून पाणी वापरायचं आहे. म्हणजे काय होतं, हे पीठ पातळ होणार नाहीये. तर इथे पाहू शकता आपल्याला व्यवस्थित असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे हे पीठ एकदम पातळही करायचं नाही आणि एकदम घट्टही करायचं नाहीये. तर मीडियम साईजचे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल लावून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेणार आहे. तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे एक मी पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावर एक सुती कपडा घेतलेला आहे. आणि हे कपड्यावर काय करायचं आहे की थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपले थालीपीठ एकदम व्यवस्थित निघतं. त्यानंतर आपण जे थालीपीठाचं पीठ तयार केलेलं आहे त्या पिठातून मी एक असा गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि इथे मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे. म्हणजे काय होतं की हे थालीपीठाचं जे पीठ आहे ते आपल्या हाताला लागत नाही आहे थालीपीठ बनवताना. आणि व्यवस्थित असं थालीपीठ इथे तयार होतं. ज्या प्रमाणात तुम्हाला थालीपीठ जाड किंवा पातळ करायचे आहे त्या प्रमाणात तुम्ही इथे करू शकता. तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असे इथे थालीपीठ तयार झालेलं आहे. जास्त पातळही झालेलं नाही आणि जास्त जाडही झालेलं नाहीये. त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थालीपीठाला मध्ये असे छिद्र पाडून घ्यायचे आहे. म्हणजे काय होतं, थालीपीठ व्यवस्थित सर्व साईडने भाजले जाते. इथे मी एक नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे. त्याला सर्व साईडने व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आणि अलगद असे थालीपीठ यावर मी टाकून घेणार आहे. तर इथे पाहू शकता एकदम व्यवस्थित असं थालीपीठ तव्यावर निघालेलं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तव्यावरही आपण अशा प्रकारे थालीपीठाला छिद्रे पाडून घेऊ शकतो. परंतु जे पहिल्यांदाच थालीपीठ बनवते त्यांच्यासाठी प्रोसेस जरा अवघड होऊ शकते. त्यानंतर झाकण ठेवायचे आहे आणि मंद आचेवर थालीपीठ आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटांनंतर हे थालीपीठ आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे नॉनस्टिकचा पॅन नसेल तर तुमच्या घरात जोही तवा असेल तोही तुम्ही वापरू शकता. परंतु तो तवा व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे आणि सर्व साईडनी व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे दोन्ही साईडनी थालीपीठ व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पहा व मला कमेंट करून नक्की सांगा की थालीपीठ कसे तयार झालेले आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जेव्हा जेव्हा अशा मी सोप्या व नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.